शरद पवार यांचं नाव आता महाविकास आघाडीकडनं जाहीर करण्यात आल्यानं होऊ घातलेली राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित आहे। महाविकास आघाडीकडनं शरद पवारांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। शरद पवार आणि पार्थ पवार हे आजोबा नातू दोघंही एकाच वेळेस राज्यसभेवर जाणार असल्याचं दिसतंय। भाजपनं आजच आपले चारही उमेदवार जाहीर केलेले आहेत, तर सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पार्थ पवारांचं नाव याआधीच घोषित करण्यात आलंय। आता केवळ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण असणार याविषयी अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। राहुल शेवाळे यांचं नाव शिवसेनेकडनं निश्चित केलं जात असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडनं मिळतेय। काँग्रेसनं पवारांना पाठिंबा दिल्यानंतर आता संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट केलेली आहे। काँग्रेसनं राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतलाय, मविया एक आहे, एकत्र राहील असं संजय राऊत आपल्या या पोस्टमध्ये म्हणतात। सध्या राज्यसभेतल्या जागांवरनं निवडणुकांवरनं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे सेनेला चांगलाच टोला लगावलाय। प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव आघाडीवर असल्याचं म्हणत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही संधी मिळणार नाही अशी उपहासात्मक टीका म्हस्केंनी केलेली आहे। तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनं उद्धव ठाकरेंना राग येणं हे त्यांच्या स्वभावातच आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं मनसे विकत घेतली नसल्याचं म्हणत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। मला असं वाटतंय की आपण पाहतोय की प्रियांका चतुर्वेदींचं नाव खूप आघाडीवर आहे, त्यामुळे इतरांना कोणाला संधी मिळेल असं मला वाटत नाही। त्या स्वतः निवृत्त होत आहेत आणि मला तरी असं वाटतं की प्रियांका चतुर्वेदी यांना संधी मिळेल। राजसाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे आणि राजकारणामध्ये मित्रत्व तर पण असतं। एकनाथ शिंदे साहेब, राजसाहेब ठाकरे साहेब मित्र आहेत, बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेले एक कार्यकर्ते आहेत, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांनी भेटणं काही गैर नाही आहे की यापुढे राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र यावेत, हे मला वाटते, माझी भूमिका आहे आणि माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना वाटते की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची युती व्हावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।